राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाबद्दलची ही एक सर्वात मोठी बातमी आहे, कारण राष्ट्रीय पक्षांना 2022-23 या वर्षामध्ये 3077 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे। भाजपचे यामध्ये सगळ्यात जास्त इन्कम आहे आणि भाजपचं इन्कम आहे ते म्हणजे 2361 कोटी रुपयांचं, तर काँग्रेसला 2022-23 या वर्षामध्ये 452 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। आताची ही एक मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाबद्दलची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। राष्ट्रीय पक्षांना 2022-23 मध्ये एकूण निधीचा विचार केला तर 3077 कोटींचा निधी मिळालाय। तर कोणाला किती निधी मिळालाय आपण जाणून घेऊयात। भाजप 2361 कोटी रुपयांचा निधी भाजपला मिळालाय। काँग्रेस 452 कोटी रुपयांचा निधी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 9.3 कोटी, आम आदमी पक्ष 1.14 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। त्यामुळे आपण बघतोय की हे चार महत्त्वाचे पक्ष देशभरातले, त्यांना आतापर्यंत किती निधी मिळाला हे आपण पाहिलं। तर सर्वात जास्त निधी 2361 कोटी रुपये इतका इन्कम भाजपच्या खात्यामध्ये जमा झालेला दिसतंय। याविषयी बोलूया, दीपक आहेर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, खूप मोठी खरं तर ही रक्कम आहे, एकूण 3077 कोटींचा निधी आपण बघतोय। राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नामधला आपण बघतोय इतका निधी मिळालाय आणि त्यामध्ये सर्वाधिक निधी हा भाजपच्या खात्यामध्ये जमा झालाय। नक्कीच एडीआर जी आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म, यांनी बुधवारी जी रिपोर्ट जाहीर केली आहे त्यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की भाजप जी आहे त्यांना 2361 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे आणि आपल्या देशात जितक्याही 6 नॅशनल पार्टीज आहेत त्यांना मिळून टोटल 3077 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। त्यामध्ये काँग्रेस दुसऱ्या नंबरवर असून त्यांना 452.375 करोड रुपयाचा निधी मिळाला आहे। त्यानंतर पुढे बीएसपी, आप आणि सीपीआयएम ह्या पार्टीज आहेत। जर आपण पूर्ण डिटेलमध्ये गेलो तर ह्या वर्षी भाजपच्या निधीमध्ये म्हणजे वित्तीय वर्ष 2022-23 या वित्तीय वर्षामध्ये भाजप निधीमध्ये 443 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे। त्यासोबत दुसऱ्या नंबरवर नॅशनल पीपल्स पार्टी जी येते त्यामध्ये 7 कोटी रुपये, त्यामध्ये आम आदमी पार्टीमध्ये 40.63 कोटी निधीची वाढ झालेली आहे असं आपल्याला बघण्यात येतं। शिवाय दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेस पार्टीच्या या वित्तीय वर्षामध्ये जी निधी त्यात घट झालेली आहे आणि त्यात 88.90 कोटी रुपयांची घट आहे। दुसऱ्या क्रमांकावर सीपीआयएम माओइस्ट पार्टी, मार्क्सिस्ट पार्टी जी आहे ती येते, त्यात 20.57 कोटी रुपयांचा त्यांच्या निधीमध्ये घट झाली आहे आणि तिसऱ्या नंबरवर बहुजन समाज पार्टी आहे ती 14 कोटी त्यांच्या निधीत घट झाली आहे। शिवाय जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डवर जे बंधनं घातलेत त्यांना बॅन केलं होतं। त्यानंतर जर आपण पूर्ण तपशील पाहिला तर ह्या वित्तीय वर्षामध्ये 1300 कोटी फक्त इलेक्ट्रॉल बॉन्डनी 1300 कोटी रुपये भाजपला मिळाले आहे आणि त्याच्यानंतर टीडीपी पार्टी येते आणि त्यानंतर काँग्रेसला 171 करोड कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे। जर आपण या पूर्ण 5 वर्षामध्ये बघितलं तर 2019-20 या वित्तीय वर्षामध्ये 2555 कोटी रुपयाचा निधी एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाला होता, तर 318 कोटी काँग्रेसला मिळाला होता। त्यामुळे ही वित्तीय वाढ जी आहे ती अतिशय मोठी आहे आणि त्यानंतर आता कोणत्या प्रकारे इलेक्शन कमिशन आणि एडीआर त्यावर रिॲक्ट करतं हे पाहावं लागेल। अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर भाजपचं सर्वात जास्त इन्कम आपण बघतोय 2361 कोटी रुपयांचं। काँग्रेसला 2022-23 या वर्षामध्ये 452 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे। भाजपच्या या निधीमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे तर काँग्रेसच्या निधीमध्ये काहीशी घट झालेली दिसते आहे।